इंजिनिअरिंगचं काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे, आम्हाला कोणत्या गोष्टी मिळतील, काय बॅचची प्रोसेस असेल, हे अनेक प्रश्न तर होतेच. मग कमी मार्क्स मध्ये कसं कॉलेज मिळवता येतील, कोणत्या ब्रँचेसला जायचं आहे, प्लेसमेंट कसं असतं, प्लेसमेंटसाठी काय पळवाटा काढता येतात, म्हणजे आपल्याला सीमा काय करून पोहोचता येते पुढं, ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. पुन्हा तुम्हाला IIT, NIT, DRDO, बेल इथं पुन्हा जायचं असेल तर गेट एक्झाम काय असते, असे प्रश्न होते. ह्या सगळे प्रश्न आपण तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये क्लिअर करेन. तर काउन्सिलिंग मध्ये काय असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला माझं एज्युकेशन माहिती आहे, एमटेक आहे, BE मेकॅनिकल, 10 वेळा गेट एक्झाम, NIT, VJTI, सांगली, अशा वालचंद सांगलीच कॉलेज, अशा कॉलेजांमध्ये माझं ऍडमिशन झालं होतं. सो इंजिनिअरिंग बद्दल जरा नाही सगळं पिळून गोष्टी काढलेत मी. मग तुम्हाला आता त्यामध्ये काय देणार, ऑलरेडी ज्यांना फ्री मी लेक्चर्स बरीच वर्ष देतोय ती असतीलच, युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर्स घेईन, युट्यूब वरती वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करेन, व्हॉट्सअप चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, आणि डेटा जो काय फ्री देतोय. आता जरा जास्ती काउन्सिलिंग म्हणजे काय, ज्यांच्याकडे बाबा पर्सनल गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, काही गोष्टी मी युट्यूबवर बोलू शकत नाही, कारण का तो व्हिडिओ बघितला तर ती कॉलेजवाली बोंबलाय चालू करणार माझ्या नावानं, तो व्हिडिओ डिलीट करणार, चॅनल स्ट्राईक मारतील. काही गोष्टी अशा असतात त्या बाबा पर्सनल गोष्टी सांगितल्यासारख्याच असतील. त्याच्यासाठी काय, पहिली बॅच आहे रेग्युलर बॅच. रेग्युलर बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर होतील, प्रत्येक रजिस्ट्रेशन पासून स्पॉट राऊंड पर्यंत ज्या ज्या गोष्टी करायच्या ह्याचे लाईव्ह लेक्चर्स तिथं तुझा डाऊट सॉल्व्ह करेन. रेकॉर्डेड लेक्चर कुणासाठी, तुम्हाला कोणत्या इंजिनिअरिंग ब्रांचेसला जायचं आहे, इंजिनिअरिंग ब्रांचेसमध्ये काय काय असतं, पुढे जाऊन तुम्हाला गेट एक्झाम काय असते, पुन्हा तुम्हाला MPSC UPSC मध्ये कसं इंजिनिअरिंगचा फायदा होईल, स्कॉलरशिप कशा मिळवायच्या आहेत, हे सगळं असेल तिथं. कट ऑफ, वॅकन्सी लिस्ट, तर हे पहिल्या राऊंड पासून शेवटच्या राऊंड मध्ये असतं. काही असा डेटा असतो तो तुम्हाला सहसा कुठून मिळणार नाही, तो डेटा मी देईन. त्याच्यानंतर स्कॉलरशिप गायडन्स, म्हणजे लाखो रुपयांच्या ज्या स्कॉलरशिप मिळतात त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना खूपच कमी असतं. लॅपटॉप फ्री मिळतात, ते कसे मिळतात, फर्स्ट इयर पासून लास्ट इयरचा सगळा खर्च फ्री असतो, हे कसं होतं, हे सगळ्या स्कॉलरशिपचं गायडन्स मी इथं देईन. ही रेग्युलर बॅच आहे. आणखीन प्रो बॅच म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल प्रत्येकाबरोबर फोनवर बोलून त्यांची लिस्ट आणि त्यांचा प्रेफरन्स बनवून देईन. बाकी सगळं तर सेम असेल, सगळा गायडन्स करेनच. इथं काय वेळ लागतो फोनवर बोलण्यासाठी, पर्सनल चॉईस समजण्यासाठी, त्याच्यासाठी वेगळं असेल. आणि तुम्ही म्हणाल जर फी किती आहेत, तर फी हजारो रुपये तर काय नाही. रेग्युलर बॅचला 399 399, आणि प्रो बॅचला 999 म्हणजे 999. ही काय रक्कम खूप नाही आहे. हजारो रुपये बाकीचे घेतात तर घेत नाही. ऑलरेडी मी त्या फील्ड मधून आलोय, गव्हर्नमेंट कॉलेजांमधून आलोय. काय असतं इंजिनिअरिंग हे मी तुम्हाला सांगेन. 4 वर्ष काय करायचं आहे हे पण गोष्टी समजतील. त्याच्यासाठी अगोदर गो अहेड अकॅडमी प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. डिटेल व्हिडिओ काउन्सिलिंग बद्दलचा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते पाहून घ्या.